भाऊ, प्रचाराचा आजचा तिसरा दिवस आहे, परंतु प्रचंड तुम्हाला प्रतिसाद भेटतो आहे आपल्या प्रभागातून नागरिकांच्याकडनं. काय म्हणाल, याच्यावर खुश आहात? अरे बाप रे, जमून खुश. अभी तक मैंने बाकी लोगों के लिए प्रचार किया और रैली निकाली. दिल में ऐसा लग रहा है कि आज खुद मैं चुन के आ गया, ऐसा ही मुझे लग रहा है. ये फीलिंग हो रही है जब मैं लोगों की तरफ जा रहा हूँ, तो बहुत ही ज़्यादा उत्साह है हमारे बारे में. हमारे तीनों लोगों के बारे में बहुत ज़्यादा उत्साह है लोगों में. ये देखिए, आप लोग रुक रुक के हमको पूछ रहे हैं भाव कैसा है, भाव है की नाही है. तर समोरची काय रणनीती राहणार आहे आपल्या याच्यात? समोरची रणनीती असं आहे की आता रोज पायी यात्रा सकाळी आणि दुपारी, नंतर दुपारच्या वेळेला भेटी आणि संध्याकाळी चुवा बैठक. तुम्ही केलेल्या कामाचं, विकासाचं आणि लोकांना जी मदत केली त्याची पावती जनता तुम्हाला देणार? 100% देणार. लोकांच्या मनामध्ये जो व्यक्ती घर करतो आणि जो सामाजिक दृष्टिकोनातून समोर चालतो तोच खरा व्यक्ती असतो. हे समाजकारणातून, राजकारणातून कळतं आहे. आणि आज ज्या वेळेला आम्ही प्रचाराला निघालो आहे, खरोखर एवढा आनंद होत आहे की खरोखरच आम्ही जे डिसिजन घेतलं हे फार चांगलं घेतलं आहे. डिसिजन चांगलं घेतलं असं भाऊ म्हणतात. ताई, म्हटलं जातं की ज्या पुरुषाच्या मागे त्याच्या घरची बाई म्हणजेच त्याची धर्मपत्नी पाठीशी असते, त्याचा विजय नक्की असतो. काय म्हणाल? आता इथे एक अनोखं उदाहरण आहे की पतीच्या मागे पत्नी आणि पतीच्या मागे पती असं हे पत्नी हे एक वेगळं समीकरण तयार झालेलं आहे. आणि दोघांनाही एकमेकांसाठी मतं मागायची आहेत आणि सोबत मतं मागायची आहेत, म्हणून लोकांनाही एक छान फिलिंग येते की पहिल्यांदा काहीतरी वेगळं बघायला मिळत आहे. आणि मला 101% गॅरंटी आहे की काहीतरी नक्की परिवर्तन यावेळेस होणारच आहे. मानिनी सखी मंचाचं जे तुम्ही स्थापना केली होती त्याचा खूप मोठा फायदा तुम्हाला होताना दिसतो इथे? हो 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 बघा, राजकारणात उतरणं किंवा त्यात काहीतरी पुढे करणं हा उद्देश फक्त यासाठी होता की मी जे सखींसाठी कार्य करते त्या सखींच्या कार्याला कुठेतरी पुढे न्यायला राजकारणाचं मला पाठबळ हवं होतं. त्यासाठी मी हा डिसिजन घेतला. मग आता एकट्याने नाही तर दोघांनी पण मिळून करूया आणि काहीतरी वेगळं घडून आणूया. आपल्या सखींना अजून काय मेसेज झाला आपल्याला? माझ्या सखींना फक्त माझा एवढाच मेसेज आहे की जो मी निर्णय घेतला आहे तो तुमच्या आग्रहास्तव घेतलेला आहे. तर आता ह्या सगळ्या डिसिजनमध्ये तुम्ही आम्हाला सोबत हवे आहे. आणि माझा प्रचार तुम्ही स्वतः मानिनी आणि मानेकर मॅडम म्हणून तुम्ही स्वतः करा. माझी इतकी जिद्दीनीची आणि जिद्दीनी करा. लोक प्रचारासाठी महिलांना पैसे देऊन आणतात, परंतु तुम्ही आमच्या पाठीमागची ताकद जर बघत असाल तर आम्ही कुठल्याही महिलांना पैसे देऊन कधीच आणत नाही. ही आमची खरी ताकद आहे. ही मानिनी सखी मंचाची ताकद आहे. ही मानेकर दाम्पत्याची ताकद आहे. हे शंकरभाऊ थूल यांची ताकद आहे. भाऊ, आपलं आव्हान काय राहील नागरिकांना? एकच आव्हान राहील की रोड, रस्ते, नाल्या हे तर कर्तव्यच आहे. ते आमदार असतील किंवा नगरसेवक असतील, यात तुमच्याच पैशातून आम्ही हे विकास करत असतो. परंतु ह्याच्या पलीकडे जाऊन जर कोणी समाजकार्य करत असेल आणि जर तुमच्याकडे कोणी नगरसेवकासाठी, निवडणुकीसाठी कुठल्याही पक्षाचा का होना, तो जर तुम्हाला या मतं मागायला येत असेल, त्याला तुम्ही 2-3 प्रश्न विचारा की तुम्ही नगरसेवक म्हणून समाजासाठी काय केलं, समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही काय केलं, हे उत्तर नागरिकांनी तुम्हाला मागायला पाहिजे. आणि त्यानंतरच तुम्ही ती बटन दाबायला पाहिजे, असं मी जाहीर आवाहन करतो. भाऊ, काल टीका टिप्पणी झालेली आहे आपल्यावर. स्थानिक आमदार जे आहेत ते काही बोलून गेले आहेत. काय म्हणाल त्याच्यावर? नाही बघा, दिले आहेत ते? नाही. कसं आहे, स्थानिक आमदार माननीय मोहनभाऊ हे माझे मोठे बंधूच आहे आणि ते राहतीलही. म्हणजे माझे मोठे बंधू आहे, म्हणजे ते काही शंकाच नाही आहे. परंतु त्यांच्या दृष्टिकोनातून कदाचित माझं कर्तव्य किंवा काळ कमी जास्त होऊ शकतो, परंतु त्यांचा आशीर्वाद आणि त्यांच्या आशीर्वादानेच मी भारतीय जनता पार्टीमध्ये आलो होतो. आणि त्यांच्या आशीर्वादानेच आज मी नगरसेवक पण बनेल. मी नगरसेवक आम्ही दोघंही बनलो, तिघंही बनलो किंवा नाही झालो, परंतु त्यांचा आशीर्वाद नक्की घ्यायला जाईल. झालो तरी जाईल, नाही झालो तरी जाईल.